बातमी माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले। कोकाटेंच्या अटकेसाठी आता लीलावती हॉस्पिटलमध्ये पोलीस जाणार आहे। डॉक्टरांना भेटून पोलीस पुढची पावलं उचलणार असल्याचं कळतंय। तर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। नाशिकवरून निघालेले पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस लीलावती हॉस्पिटलमध्ये जाणार आहे। डॉक्टरांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून पोलीस कारवाईच्या संदर्भातली पुढची पावलं उचलणार आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। कोकाटेंच्या अटकेसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोलीस जाणार आहेत। तर डॉक्टरांसोबत चर्चा करून डॉक्टरांना भेटून पोलीस पुढची पावलं उचलणार आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवतात आहे। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की नाशिक पोलीस हे मुंबईत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते माणिकराव कोकाटे यांचा वॉरंट जो आहे तो आता लीलावती रुग्णालयामध्ये घेऊन येत आहेत। नुकताच आपण जर पाहिलं तर सुरुवातीला पोलीस जे आहेत ते जे लीलावती रुग्णालयाच्या परिसरात येणारं स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिथे जाणार आहेत, ते म्हणजे बांद्रा पोलीस स्टेशन। तिथून मग ते लीलावती रुग्णालयामध्ये येतील। सध्या जर आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांकडून कारवाई पूर्ण जी करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकीय अहवाल जो आहे तो पाहूनच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलीस जे आहे ते पुढची कारवाई करतील आणि याबाबतचा निर्णय घेतील। एकूणच याशिवाय कारवाई पूर्ण जी आहे ती नाशिक पोलीस जे आहेत त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता बांद्रे पोलिसांना याबाबत कळवू शकतात किंवा नाहीही कळवू शकतात, कारण त्यांच्याकडे असलेला जो अटक वॉरंट आहे त्या आधारावरती ते डायरेक्ट लीलावती रुग्णालयात देखील येऊ शकतात। पण तुर्तास जी माहिती मिळते ते सुरुवातीला बांद्रे पोलीस ठाण्यातच जातील आणि तिथून मग 2 पोलिसांचे कर्मचारी घेतील आणि सोबत लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील। मात्र न्यायालयाचे आदेश जे आहेत ते मुंबई पोलिसांना कळवणं आणि तसंच बंधनकारक असल्याची ही सूत्राची माहिती आहे। सध्या जर आपण पाहिलं तर कोकाटेंवरती लागलेली जी शिक्षा आहे या शिक्षेच्या आधारावरती संपूर्णतः उद्या ही सुनावणी पार पडणार आहे। एकूणच आज डॉक्टरांचा नेमका काय रिपोर्ट येतोय माणिकराव कोकाटे मीनाक्षी काही क्षणासाठी थांबवतो। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलीस आता दाखल झालेले आहेत। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अटक वॉरंट घेऊन पोलीस आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि पोलिसांची ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। माणिकराव कोकाटे यांच्यासाठीचं जे अटक वॉरंट आहे ते अटक वॉरंट घेऊन नाशिकवरून निघालेलं पोलिसांचं पथक आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांना आता अटक होणार का पुढच्या काही मिनिटांमध्येच कळणार आहे, कारण आता डॉक्टरांसोबत हे सगळे पोलीस चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर अटकेच्या संदर्भात कारवाई केली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।